येस. हा नमस्कार सर. हा विवेक सहस्रबुद्धे hier. हा तर ती आपली बातमी केव्हा लागेल? अच्छा नाही एक्झॅक्टली किती वाजता? बर नाही मग पुन्हा एकदा लागणार आहे का एकदाच लागणार आहे? अच्छा ओके ओके थँक्स अ लॉट. हॅलो थँक्यू थँक्यू. अरे तुम्ही सगळे बरोबर होतात म्हणूनच हे शक्य झालं. नाही नाही हा नाही घरात कोणालाच नाही माहिती. नाही मुद्दामच नाही सांगितलं. हा नाही तिला सरप्राईज द्यायचं म्हणतोय. हा आणि ऐक तुझं बोलणं झालं तिच्याशी तर तूही सांगू नकोस तिला आणि तुझ्या बायकोलाही सांग तिला इतक्यात सांगू नकोस म्हणून. हा थँक्यू. येस नक्की. हो उद्या आहे मी इथे. नक्की भेटू. ओके अच्छा हा बाय. नमस्ते सर. येस सर मी आशुतोष आपल्याच कॉलेजला आहे. विद्यार्थी संघटनेचं काम करतो. तसा राजकारणातही इंटरेस्ट आहे मला. आपल्याला भेटायला आलो. हा आपण भेटलोय एकदा. सर मागे काही मागण्या घेऊन आलो होतो आम्ही तुमच्याकडे. येस सर नुकतंच एक पुस्तक वाचलं मी आपलं. हा तरुणाई एक सळसळती ऊर्जा. मग कसं वाटलं? राहवलं नाही सर मला ते वाचून. हा पुस्तक रॅक मध्ये ठेवलं आणि तडक तुम्हाला भेटायला कॉलेजला गेलो. बर पण तिथं असं कळलं तुम्ही घरी गेलाय. हा. तसं थोडं भीतभीतच आलो सर तुम्हाला भेटायला. भ्यायचंय काय त्यात? आपल्या विद्यार्थ्यांसाठी या प्राचार्यांच्या घराचे दरवाजे 24 तास उघडे आहेत. केव्हाही यायचं आणि बिनधास्त चर्चा करायची. सर आपल्या ह्याच लागू स्वभावामुळे हम्म. कॉलेज मधला प्रत्येक घटक आपल्याविषयी चांगलंच बोलतो सर. अरे माणसाने आपल्या वागण्यात आणि बोलण्यात खरेपणा ठेवला ना तर सगळी दुनिया आपली होते बघ आशिष. आशुतोष सर. हा हो आशुतोष. ही दुसरी आहे ना आता. सर पण आपल्या पुस्तकात आपण जो तरुणाईचा वेध घेतलाय ना हा तो अचंबित करणार आहे. तरुणाई बाबतची अशी आशादायी नजर जनरली लोकांकडे नसते सर. काय लिहिले सर तुम्ही पुस्तकात. या देशाचे भविष्य तरुणांच्या खांद्यावर आहे आणि म्हणूनच ते उज्ज्वल आहे. या देशातला प्रत्येक तरुण म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. त्याच्यात एक सुप्त ताकद आहे. हम्म. तरुणांनी ठरवले तर कलामांच्याही पुढे जाऊन या देशाला महासत्ता बनवू शकतात. कारण त्यांच्याकडे विवेक आहे. खरे खोटे योग्य अयोग्य बरे वाईट हे समजण्याची क्षमता आहे. काय लिहिलंय सर. कडक वाटलं सर. तुम्ही नाही मीच लिहिले सर. इतकं माझं वाटलं सर ते. अरे ते तुझंच आहे माझं नाही. म्हणजे ते तसं फक्त तुला आणि तुझ्या वयाच्या अर्ध्या कच्च्या आकलेचा भंडारा उधळणाऱ्यांनाच वाटतं. अहो सर अरे एखादं व्हिटॅमिन कमी पडलं म्हणून पिवळ्या पडलेल्या फळाला पिकलेलं फळ समजणारी मुलं तुम्ही. विवेक आणि चांगलं वाईट याच्यातला फरक तुम्हाला कळतो? तो कळतो असं तुम्हाला फक्त वाटतं.
प्रत्यक्षात मात्र कळत काहीही नाही. तर तुम्ही पुस्तकात आधुनिक समाज घडवण्याच्या कार्यात तरुणांचा मोठा वाटा असल्याचं म्हणलंय. म्हटलंय ना, मी कुठे नाही म्हणतोय. पण ते मूळ वाक्य असं आहे की यंत्रसामग्रीच्या आहारी जाऊन त्यावर स्वतःचाच जाहीर लिलाव करणारा आधुनिक समाज घडवण्यात तरुणांचा मोठा वाटा आहे. सर, पण तुम्ही पुस्तकात मात्र अरे आपल्याला जे आवडतं ना तीच पुस्तकं घेऊन लोक वाचतात. म्हणून तसं पुस्तकात लिहावं लागतं. तरुणाई एक सळसळती ऊर्जा, याच्यामध्ये मी काहीही लिहिलेलं असू दे, पण प्रत्यक्षात मात्र युवा पिढीला निराशे इतका जवळचा समानार्थी शब्द नाही. सर, हे फार टोकाचं बोलताय तुम्ही. सध्याचे युवक प्रत्येक क्षेत्रात स्वतःला आजमून पाहतायत. अरे कोणते युवक? मी तर म्हणतो युवक म्हणण्याची लायकी असलेला एकही शिल्लक राहिलेला नाही. अरे सुट्टीत तुम्हाला सिगरेटा ओढल्याशिवाय पुढच्या तासाला बसवत नाही. आणि तू काय सांगतो मला युवकांच्या कथा? तोंडात तंबाखू असल्याशिवाय जिवंतपणाचा फील येत नाही तुम्हाला. आणि रात्री दारू पोटात गेली नाही ना तर कुशा बदलून बेहाल असता तुम्ही. झोप नाही लागत तुम्हाला. काय आशा ठेवावी रे तुमच्याकडून? मी मान्य करतो, काही मुलं असतील अशी. काही? मी तर म्हणतो कॉलेजची जवळपास निम्मी मुलं कॉलेजमध्ये अभ्यासासाठी आणि लेक्चरसाठी नाही तर मुलींसाठी येतात आणि उगीच पिंगा घालत बसतात त्यांच्या भोवती. अरे डॅड, आज तुम्ही एवढ्या लवकर? या 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 आपल्या या सुंदर महालात आमची राजकुमारी आणि राणी सरकारचं स्वागत आहे. काय आज गाडी रेस झालेली दिसते चांगली. अगं बैस तू. अरे काय? तुझ्यासारखी इतकी सुंदर बायको मिळाल्याचं सुख 9 पुस्तके लिहिणारा हा प्राचार्य लेखक फक्त एकाच शब्दात व्यक्त करू शकतो. Cheers! पण काय आज या जल्लोषाचं कारण तरी कळेल ना? इतक्यात नाही, थोड्याच वेळात तुम्हाला एक ग्रँड सरप्राईज मिळणार आहे. येस. तुझ्यासाठी मला वाटतं नवीन ऍक्टिवा बुक केलेली दिसते. हो, छोटी ध्येय आणि छोटी स्वप्न. मी निघतो सर. अरे थांब थांब थांब, तुझी ओळख करून द्यायची राहिली. हा आशुतोष आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये आहे. हा हा. शिवाय विद्यार्थी संघटनेचं कामही बघतो. अरे वा, वक्तृत्व चांगलं बरं करायचं. बर. तरुणाई एक सळसळती ऊर्जा हे पुस्तक वाचून माझ्याशी चर्चा करण्यासाठी आला होता. बर. बिचाराचा अगदी हिरमोड झालेला दिसतोय. काय रे, आवडलं नाही तुला? त्याला आवडलं, मग पण तरुणाई बाबतची माझी मतं ऐकून हा. अगदी भ्रमनिराश झालाय बिचाराचा. स्वप्नाळू आहे ग हे आपल्या ईशासारखं. बाय द वे रीमा, तुझा काय अनुभव आहे या तरुणाई बाबतचा? तरुणाई हा. कितीतरी मुलांना भेटते रे मी रोज. काही एकदम बिनधास बोल्ड, एकदम आपल्या एक डायलॉग खाला, एकदम आपल्या ईशासारखे. काही म्हटलं तर एकदम साध्या, एकदम भोळ्या. कधी कधी खरंच प्रश्न पडतो, यांना भोळ्या म्हणावं की वेड्या तेच कळत नाही. कसा यांचा संसार चालायचा देवाचा. संसाराव्यतिरिक्त पण मुलींकडे महत्वाच्या गोष्टी असतात करायला. हो हो हो, 9 वाजले. आता कोणीही एकही शब्द न बोलता टीव्ही पाहायचा आहे. बघा. पुणे विद्यापीठातून मोठी बातमी येते. कुलगुरू पदाच्या नावाची घोषणा आताच झाली आहे. डॉक्टर कल्पक भट्टाचार्य यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठाला कुलगुरू मिळालेला नव्हता. निवड समितीकडून शिफारस केलेल्या 5 उमेदवारांच्या मुलाखती गेल्या महिन्यातच राज्यपालांनी घेतल्या होत्या. सर्वसाधारणपणे मुलाखतीच्या दिवशीच सायंकाळी निवडलेल्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा होत असते. यंदा मात्र घोषणा न झाल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. आज राजभवनातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुण्यातील श्री शिवाजी शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विवेक सहस्रबुद्धे यांची कुलगुरूपदी निवड झाल्याचे जाहीर झाले आहे. अरे वा. नवीन कुलगुरू मिळाल्याने विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे.
वा 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 अभिनंदन विवेक अभिनंदन. थँक्यू ताता हा. हे तुझ्यासाठी. काय हे? हे रे तुला सांगते विवेक माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे बघ हा आजचा. अगं तू होतीस म्हणूनच हे शक्य झालं. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन सर. थँक्यू सर आता कुलगुरू पदावर तुम्हाला लिहिण्यात आणि बोलण्यात काही फरक नाही ठेवता येणार सर. शराब मूर्ख. थांब. काहीही बोलतोय मी. ओ शराब काही बोलतोय मी. मूर्ख. अभ्यास आहे त्यामागे, निरीक्षण आहे. आणि काय रे, एका कुलगुरू पदाला लायक ठरलेल्या माणसापेक्षा तरुणाईला तू जास्त ओळखतोस. अरे तुझ्यासारख्या 28 बॅचेस गेल्यात माझ्या हाताखालून. जेवढी माझी सर्व्हिस झाली आहे ना तेवढं तर तुझं वय नाही अजून. काही लिहिता नाही येणार. चल निघ इथून. डॅड अरे काय बोलतो? स्टॉप इट. असा अपमान नका करू त्याचा. काय सांगा? दिस इज आशुतोष प्रधान. अहो तुमच्याच कॉलेजमध्ये प्राचार्याच्या मुलीची पहिल्याच दिवशी जेव्हा सिनियर मुलींकडनं रॅगिंग होत होती ना तेव्हा त्याने सोडवलं मला त्यातून. पुढचे 15 दिवस तुम्हाला आठवतं का मी कॉलेजला जायला टाळाटाळ करायचे. घाबरले होते हो मी. रात्री ती झोपेत थरथरायचे मी. आणि तेव्हा मी कॉलेजला दिसली नाही म्हणून ह्यांनी माझा नंबर शोधून काढला, मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला स्टेबल केलं. आधार हवा होता हो मला. मी काय फेस केलंय ना ते फक्त मला माहिती. तुम्ही तुमच्या कुलगुरू पदाची फाईल बनवण्यात बिझी होतात. आणि मग तू ग त्या एनजीओच्या तरुण मुलींच्या मागे तुला घरी यायला रात्र व्हायची. तुम्हाला नाही कळणार मी काय फेस केलंय ते. आणि हो तेव्हा त्याला माहिती नव्हतं की मी तुमची मुलगी आहे. तरी केली ना त्यांनी माझी मदत. डॅड लेट मी टेल यू 7-8 पुस्तकं लिहून काही होत नसतं. तरुणांच्या अडचणी त्यांचे विचार हे समजून घ्यावे लागतात. आणि हो आशुतोष आता माझा बॉयफ्रेंड आहे. काय? अरे काय बोलते. आणि त्याचा असा अपमान झालेला मला अजिबात चालणार नाही. What? इज दॅट क्लिअर? ईशा तू चल. ए ईशा काय? चल. ईशा व्हॉट? बघ योग्य वयात लग्न केलं नाही ना तर अशी थेरं बघावी लागतात रे मा. 25 ओलांडली या मुलीची पण हिला काही अक्कल. ग्रोन टीनेजर सारखा वागतीये. अरे तुला माहितीये ना तिचा स्वभाव. आणि तसंही आपण या वयात काय पण तिला वळण लावणार आहे. अरे मला काय वाटतं हे बघ जर राग झालं ना शांत की होईल ते सगळं. अरे तिचं वय काय, ती वागतीये काय. एकुलती एक मुलगी झाली म्हणून लाड केले तर डोक्यावरच बसली ती. आणि दार लॉक काय करून ठेवते. असं आत काय असतं तिचं वेगळं. अरे मुलांना आजकाल प्रायव्हसी लागते विवेक. कशासाठी. दार नुसतं ओढून ठेवलं तर चालतंय ना. कोणी विचारल्याशिवाय आत जातंय का. लॉक कशाला करायचं असतं ते. तू शर्ट नको घालूस रे. हे बघ त्याच्या भाईला डाग लागलाय. अरे आज कॉलेजात लोक येतील अभिनंदन करायला. तुझ्या एनजीओच्या भानगडी बंद कर आणि लक्ष द्या आधी तिच्याकडे. किती झालं तरी आपलीच मुलगी आहे ती शेवटी. एक्झॅक्टली. अरे तेच तर म्हणते ना मी. आता ती मोठी झालीये. कमाल. आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही वागणार रे विवेक ती.
जेवढा वेळ घरात तेवढाच वेळ बाहेर असते. अरे ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत. अरे तिच्या मित्रमैत्रिणींची लाईफस्टाईल बघते विवेक ती. अरे बरोबरीचे मित्र मैत्रिणी सेटल पण झाले तिचे. रात्री त्या आशुतोषला आपल्या बेडरूम मध्ये काय घेऊन जाते आणि तोही निर्लज्जासारखा रात्री अपरात्री कोणालाही न सांगता निघून का जातो. एक मिनिट, मूर्ख झाला. तू शांत हो, चिडचिड नको करूस बरं, शांत हो. तरी मला थोडी जास्त झाली होती म्हणून फार लाईटली घेतलं मी त्यांना. जर कधी शुद्धीत असतो ना तो थोबाडं फोडली असती मी दोघांची. विवेक, अरे काय आहे, कुलगुरू झालायस तू आता. म्हणून का स्वतःच्या मुलीला काही चाळे करायचं स्वातंत्र्य देऊ मी. एक मूर्ख मुलगी. ऐक, शांत हो. ये जर ऐक, बैस जरा. विवेक, हे बघ इकडे माझ्याकडे. अरे काय बदललंय विवेक, आता सगळं बदललंय. अरे आपला काळ वेगळा होता. आपल्या काळातले नियम आता लावून कसं चालेल. अरे तुझ्या लक्षात येतंय का, एका पूर्ण पिढीचं अंतर आहे आपल्यात विवेक. आणि मला खरं सांग, ह्या वयात असताना आपल्याला काळीची तरी अक्कल होती. राहिलोस ना लग्नाला उभे. पण ती बघ, ती किती बिनधास्तपणे सांगते की हा माझा बॉयफ्रेंड आहे. नाही रे, काहीतरी गडबड. माझ्या आईने चटके दिले. मी जर आईला असं बोलले असते ना, आईने माझ्या जिभेला चटके लावले असते. अरे ती बिनधास्त आहे. ऑनेस्टली सांगू का, मला अभिमान वाटला तिचा. ती ज्या स्टाईलने त्याला आत घेऊन गेले ना रे, आई शपथ अंगावर काटा उभा राहिला रे विवेक. तुझीच फूस असते तिला. तसं नाही रे विवेक. हे बघ, मी काय म्हणते ऐक, एक गोष्ट सांगू ना. आपण कॉलेजात असताना तुला ती रमणी आवडायची ना रे, तू तिच्याशी कधी बोलू शकलास. आता त्याच इथे काय. तू तिच्याशी बोलू शकलास का. आता तेव्हा शक्य होतं का तरी मा. शक्य होतं. कसं मी काय? म्हणते ते शक्य होत. का मला नाही, कॉलेजात असताना 2 मुलांनी प्रपोज केले ना, म्हणजे तूही तिच्याशी बोलू शकला असतास. पण तू घाबरत होतास. आणि मी आई दादांच्या भीतीने मीही उभी राहिली अरेंज मॅरेज करायला. आणि ही भीती ती नाही बाळगत. अरे तू काही म्हणवे, निर्भीड आणि बिनधास्त आहेत बरं प्रॅक्ची मुलं. आता काळ बदललेला आहे. नाही, आता ते काही आपलं ऐकणार नाही. आता आपली वेळ आहे ऐकायची, आणि तेही त्यांचंच. तू ऐक मग त्यांचंच. अरे असं काय करतोय. हे बघ विवेक, ऐकतोयस का. हे बघ, थोडं प्रेमाने बोल तिच्याशी. अरे थोडं समजून घे. हे बघ, आपण जर तिला तिच्या रिलेशन सकट एक्सेप्ट केलं ना, तर ती आपल्याला सगळं सांगेल बघ, काहीही लपवणार नाही. आणि तसंही जे ती आपल्याला न सांगता करणारच आहे ते आपल्याला सांगून करू दे. म्हणजे तुला पण काळजी करायची गरजच उरणार नाही. काय कुलगुरू साहेब, पटतंय का. का मग जा तिच्याशी बोल, मी पटकन आवरून आलेच. चला. हॅलो. गुड मॉर्निंग डार्लिंग. गुड मॉर्निंग डॅड. बर मी निघतोय. गेली. नाही, आम्ही बरोबरच निघतोय. उशीर झाला का तिला. घ्या, आज मॉम कॉलेजला येतेय तरुण मुलींच्या समस्या या विषयावर लेक्चर द्यायला. आणि लेकीला कल्पना सुद्धा नाही त्याची. तिला घेतीयस ना बरोबर. डॅड माझं डोकं दुखतंय हो. अगं काल रात्री जेवली नाहीस ना म्हणून असेल. उठ, आवर आणि जेवून घे. आम्ही निघतोय आणि बाहेरचं दार लावून घेऊ. आणि ऐक, आज रात्री आपण घरी छान मस्त डिनर करूया. कुठे बाहेर गेलीस तर लवकर ये. ओके. ओके. बाय डार्लिंग. बाय. बाय.
Hey, Dad. येस Once again, hearty congratulations. थँक्यू आणि सॉरी अबाउट yesterday. दॅट्स ओके. आणि हो, आज रात्री तुमच्या आवडीचं शाही मटण ऑर्डर करूया आपण. वाह, बट यू मेक शुअर यू प्लीज तुम्ही वेळेवर या हा. अगदी नक्की 100%. चला आता चला. उशीर होतोय. ओके बाय. बाय पिलू. बाय आंघोळ करून जेवून घे. ओके बाय. बाय. हॅलो आशू. गुड मॉर्निंग. कुठे आहेस? हो, मॉम डॅड जस्ट गेले आता. घरी आहे ना तू? आता कुठे बिझी आहेस? हे आशू काय आहे तुझं नेहमीचं संघटना? आशू, वय कसल्या मीटिंग्स करायचंय रे तुझं? आणि तू कसल्या मीटिंग मध्ये वेळ घालवतोस? नक्की हा, फोन कर मला, वाट बघते मी. ओके बाय. बाय. ऍक्ट कर फक्त ऍक्ट कर. ओके, प्रवेश 3. डॅड, आज तुमच्या आवडीचं मटण ऑर्डर करायचं ठरलेलं ना, मग येताना पिझ्झा घेऊन यायची काय गरज होती हो? अरे आपण माझ्या आवडीचं खाऊन नेहमीच सेलिब्रेशन करतो. आज तुझ्या आवडीचं खाऊन सेलिब्रेशन होणार आहे. डॅड कम ऑन, इट इज युअर डे टुडे. वी सेलिब्रेटिंग यू. बास अति उतू चाललंय बाप लेकीचं प्रेम. घे ती बियर घे इकडे. कशाला? ह्यात आहे अजून शिल्लक. विवे माझी आजी म्हणायची हम्म. धू म्हटलं की आपलं धुवायचं. यू मॉम. घ्या. हे घे हम्म. घे ग. ते कसं आहे ना, तुझी ती मैत्रीण आहे ना रोमा, तुझ्या इन्स्टा पोस्ट वर पाहिलं ग मी, फोटो मध्ये बियर पिताना तुला. म्हणून म्हटलं घे, लाज नको. Cheers. And now ते you विसरू नको. cannot stop yourself from being amazed. Hold on. अरे तू आहेस होय? ये. अरे घोरपडे, त्यांना आत घे. हा, कोणी असू दे तो. अरे भाऊजी. अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री असू दे का राष्ट्रपती येऊ दे, त्याला सोडणार नाही म्हणा. हे कॉंग्रॅच्युलेशन माय फ्रेंड. थँक्यू. कशी आहेस दिशा बेटा? ग्रेट. ओ वहिनी, लहान असताना आम्हा पोरांच्या खेळात हा नेहमी शिक्षक व्हायचा. तेव्हाच वाटलं होतं की हा पुढे जाऊन पठ्यात कुलगुरू होणार म्हणून. फक्त कुलगुरू हा शब्द तेवढा माहिती नव्हता. अरे सगळ्या वर्गाचे खोडरबर आणि पट्ट्या चोरणारा तू पुढे जाऊन डीएसपी होशील असंही वाटलं असेल तुला. काय रे, हे चेष्टा करतायत ते तुझी. अरे तू काय चेष्टा कर. वहिनी, चेष्टेला चेष्टेनेच उत्तर द्यायची लंगोट परंपरा आहे आमच्यात. हा लहान असताना याचे वडील याला खूप मारायचे. अरे तेव्हा आमच्या घरात येऊन लपला हा कित्येक वेळा. काय रे, वाचवलाय की नाही तुला तेव्हा? एक मिनिट हा. ते काय उगाच मारायचे नाही दारू पिऊन.
पोरग चुकलं की गाल सुजवून अक्कल वाढवण्याचा काळ होता तो. 4 फटके पडले ना ढुंगणावर की पहिले महिनाभर आम्ही संत म्हणून वागायचो. आणि तुझ्या घरी काय असाच यायचो नाही रडत. रडत आलं की त्याची आई मला खारे शेंगदाणे द्यायची, हो. तुझ्या वडिलांचे चाकण्यातले. अरे डॅड हम्म. तुझं सरप्राईज आलं. आला का? म्हणजे तो नाही आला, त्याचा मेसेज आला. अ, म्हणतोय मी आलोय पण बाहेर इथे तर पोलीस आहेत, काय प्रॉब्लेम झालाय का विचारतोय. थांबा जरा फोनच करते त्याला. हा. हॅलो आशू, कुठे आहेस तू? अरे बाहेर काय करतोयस, आत ये बरं. इथे केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. नाही 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 नंतर नाही, आत्ताच्या आत्ता आत ये बरं तू. हम्म हम्म. काय झालंय? अरे आशू बघ ना, हे केवढे ऑर्थोडॉक्स आहेत. काल आपलं रिलेशन रिव्हील झालं म्हणून तुझ्यावर पोलीस कंप्लेंट केली यांनी. अरे पण त्यासाठी बाहेर एवढे पोलीस? आशू तुला न्यायला आले. हम्म. कुलगुरूच्या मुलीला प्रेमात पडायचं, हळूहळू तिच्या जवळ जायचं, तीच आपले सर्वस्व असल्याचं तिला भासवायचं. हम्म. आणि मग तिच्या मदतीने युनिव्हर्सिटीचे एक्झामचे पेपर काढायचे आणि ते विकून पैसे कमवायचे. हो नाही नाही ईशा, असं एकदा तरी बोललो का मी तुला? सर मी नाही, हिनीच प्रपोज केले मला. हा? मिस्टर आशुतोष, जीप कशी रेटते रे तुझी खोटं बोलायला. हम्म. या कॉर्नर पर्यंत यायचास ना माझ्या मागे मागे. सर तुम्हाला सांगते मी, ह्यानी ना मला 200 रुपयाची कॅडबरी सिल्क खायला घातलेली एकदा. हो ती मी खाल्ली आणि आवडायला लागला ना मला. मला वाटतं त्या कॅडबरी सिल्क मध्येच मला काहीतरी यांनी खायला घातलेलं दिसतंय. तरी काय बडबडतीस ईशा? मी कशाला काहीतरी घालेन? अरे कशाला म्हणजे काय, मला पटवायला. आशू फसवलंस ना तू मला. नाही नाही चले रोमिओ, थकला असशील हे धंदे करून, आता जरा आराम कर. चल. पण मी काय फसवलं ईशा तुला? काय फसवलास? आज जेव्हा मी तुला सकाळी फोन केला घरी ये म्हणून, तेव्हा चक्क मला नाही म्हणालास आणि डॅडनी बोलवल्या नक्कीच आलास. आशू मला सांग, तुझी गर्लफ्रेंड कोण आहे, मी का डॅड? पण म्हणजे याला फसवणूक? बीपी वाढला ना माझा. चल रे, चल पेक भरू, लगेच खाली येईल. चल. एक आशू त्याच्यापेक्षा चल, मी तुला ना शॉपिंग केली डॅड साठी. चल ना दाखवते, ये चल. तू आणि भाऊजी चालू दे, मी जरा जेवणाचं बघते. ठीक आहे. स्टार्ट. ईशा लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? अरे आशू एवढा काय चिडतोयस, इट वॉज जस्ट अ प्रँक. ऐक, आपल्या बरोबर आहे ना, हे प्रँक बँक नाही करायचं, कळलं का? आशू खरंच तू सिरियसली चिडलायस? सॉरी. अरे तू तर खुश व्हायला पाहिजेस ना, डॅडने तुला स्वतःहून बोलवलं ते पण आम्हाला न सांगता. आशू सॉरी ना, चल ना इथे बस बघ, ये ना बस प्लीज. काय आहे एवढा नाकावर राग? आशू एका मुलाचा राग बघ कसा घालवते. ईशा, तुझा मनगटावर ब्लेडचे मास, काय प्रकार काय हा? अरे ते मी जाऊ, काय विचारतो ईशा? अरे ते जाऊ दे ना, आपण त्याच्यापेक्षा पिक्चर बघूया ना काहीतरी. एक मिनिट, तू लॅपटॉप बघू. एक मिनिट.
डिस्कॉर्डवर कधीपासून ऍक्टिव्ह झालीस? अरे इट्स नथिंग. आमचा एक मुलींचा ग्रुप आहे जिथे आम्ही मूवीज, ट्रेंड्स आणि सॉंग्स वगैरे डिस्कस करतो. तू काय मला मंद समजलीस का? खरं सांग, हे काय आहे? मी ना काही दिवसांपूर्वी एक चॅट सर्व्हर जॉईन केलाय. हा? कोण कोण असतं या चॅट सर्व्हरवर? हाऊ डज इट मॅटर आशू? नाही माहिती मला. म्हणजे अनोनिमस. अरे तुला हे पण नाही माहिती, तू कोणाची बोलतेस? आशू, इट इज जस्ट फॉर फन. एवढं काय टेन्शन घेतोयस तू? हे काय आलं का? तू लॉग इन, क्लिक ऑन द लिंक सेंट ऑन युअर मोबाईल. हे काय बघ. पण मी तर त्याला मोबाईल नंबर दिला पण नव्हता, फक्त ईमेल आयडी दिलेला. अरे आशू, 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 हा बघ ना, माझा व्हिडिओ आहे. दाखव. आणि तो पण आज सकाळचा. हे काय हिशोब? तू स्वतः कट करून घेतेस? तू स्वतः शूट केलेस ना? हा आशू, तुझी शपथ रे, मला ह्यातलं काही माहिती नाहीये. म्हणजे तुझ्या नकळत शूट झालीस? काही काही केलं नव्हतंस ना अजून तू? नाही अरे काय केलेलंस का? नाही आशू, मला आता खरंच आठवत नाहीये. आशू, थांब 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 थांब. तेव्हा ना मॉमचा फोन आलेला, पुढे असेल. थांब. हॅलो, हॅलो. जेवलीस का पिलू? हो. काय करतेस मग आता? मॉम अजून काय करणार? थिसिसचं सबमिशन करते. ओके, एक काम कर. 10 लाख म्हणजे असं अरे ऍक्च्युली ते आपलं